अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा करण्यात येतोय। पहाटे 5 वाजता देवीची आरती करून तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर गुढीपाडव्याला खास साखरेचा हारही या ठिकाणी घालण्यात आलेला आहे। तुळजाभवानी मंदिरावर गुढी उभारण्यात आली आहे। तुळजापुरातील नागरिकांनी घरावर गुढी उभारायला सुरुवात केली आहे। आपण तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील ही दृश्य पाहतोय। या ठिकाणी गुढी उभारण्यात आलेली आहे। मंदिराच्या शिखरावर ही गुढी उभारण्यात आली आहे। आई तुळजाभवानीची अलंकार घालून या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आलेली आहे। रामचंद्र प्रभूचा जो वनवास पूर्ण झालेला होता तो अयोध्येमध्ये सर्वामध्ये शहरामध्ये त्यावेळेस गुढी उभा केली तशीच ही त्रेतायुगापासून तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर ही गुढी उभा केली जाते आणि त्याच पद्धतीनुसार आज तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर शिखरावर गुढी उभा करण्यात आलेली आहे आत्ताच। आणि तुळजाभवानीच्या मंदिरावर शिखरावर गुढी उभं केल्यानंतरच तुळजापूर शहरामध्ये सर्व घरोघरामध्ये आपापल्या घरात हे गुढीचे पूजन शहरवासी करतात। तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावरची जी गुढी उभा केल्यानंतरच ही तुळजापूर शहरवासी आपापल्या घरात गुढी उभा करतात व आज तुळजाभवानी मातेस महालंकार हे घातले जातात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।